मनीष रिंकू तू शांत राह. मी पाहतो आई काय म्हणते तर. आणि आईला कायचा राग आला मी आईला सांभाळून घेतो. तू काही टेन्शन घेऊ नको. तू जा बेडरूम मध्ये तू आराम कर. देवा माझ्या सासूचा राग शांत कर रे बापा. आई कुठे गेली आई? अरे आई तर ह्या रूम मध्ये बी नाहीये. केवढी मस्ती आहे शांतीले. थांब म्हणा मीच जिरवतो तुझी मस्ती. आई कुठे गेलती तू? मी तुला सगळ्या घरात शोधून राहिलो. मला काय करतो तू शोधून? सांग काय करतो तू शोधून? तू तर बायकोचा बैल झाला. बायको जशी म्हणीन सासू जशी म्हणीन तसं ऐकून राहिला. आई रिकाम्या गोष्टी नको करू ना आई. रिंकूचे दिवस भरत येऊन राहिले आई. आता आपल्या घरी नवीन पाहुणा येते आई. तू चांगले विचार कर आता. आई तू आजी होणार आहेस आता. मनीष एक काम करतो त्या बायकोचं करेल कोणाला येते घेऊन ये. कोणाला बी घेऊन येते सर नाही एखादी बाई सांग. आता होत नाही माझ्यानं त्या बायकोचं ऐकतो देणं सगळं. आई मी तुला तेच म्हणून राहिलो होतं मग एक बाई सांग म्हणून. बाईले पैसे देशील? मनीष एक काम करतो बाई आपल्यासारखं नसते करत मनीष. त्या सासूला घेऊन ये ना महिनाभर डिलिव्हरी होईपर्यंत. आपास मग डिलिव्हरी झाली की ती सासू घेऊन जाते तिच्या घरी. मनीष एक काम करतो आता त्या सासूले घेऊन येतो तिचा. तो म्हणता ना डिलिव्हरी आपल्याच घरी 9वा महिना आपल्याच घरी सगळं आपल्याच घरी. जाय मग आपास तुझी सासू कामं करते तिच्या घरी सून आहे करायसाठी. ठीक आहे मग पण तू शांत राह बा नाही तर माझ्या सासूले आणीन. तुम्ही दोघे भांडणं करसान. कसं असरे मनीष मी काय भांडणं करू? जाय रिंकूला सांग आणि त्या सासूला घेऊन ये. ऑफिसला जाय आणि ते कोण येता येता त्या सासूच्या घरून ये. ठीक आहे मग तर खुश होशील ना तू? एकदम खुश होऊन जाईन मी. ती सासू धंदा करत जाईन मी वरचं करत जाईन. हा बाई रिंकूला सांगतो मी. थांब म्हणा शांती. कसं माझ्या घरची तुला नोकरांनी करून ठेवीन ना तर या नावाची शुभांगी नको म्हणू. त्या मला हाकलून दिलं ना असा मी त्या बदला काढतो. आणि एक दिवस तुला माझ्या घरातून हाकलून ना देईन. कोणता बी आळ लावतो त्यावर आणि गंमत पाहतो फक्त. काय म्हणते रिंकू ऐकतो मी चोरून. रिंकू मी म्हटलं का नाही आईचा राग शांत करतो मी. पाहून घे झाला आईचा राग शांत. रिंकू फक्त एक काम करतो तुझ्या आईला फोन करून दे. महिनाभर आपल्या घरी ते करायसाठी त्या आईले बोला. कारण तुला माहित आहे ट्रीटमेंट आपला आजचा आहे म्हणून. डिलिव्हरी होईपर्यंत आईले आपल्या घरी राहाच लागेल रिंकू. मनीष पण आईले तर अजिबात नाही आवडत माझी आई. मग कसं? पण तुम्हाला सांगतो माझ्या आईचं येणं बी होत नाही. वहिनी तिकडे ड्युटी करते लेकर सांभाळणं वावरातलं पाहिणं. बाबा तसे जात नाहीत आईशिवाय वावरात. आईच्या भोवती तर लय खात आहे. पण मनीष तसं नाही रिंकू. आता अशा टायमात तर कामं काढून जातात ना. मी म्हणतो शांता काकूले तू टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. मनीष गेला का रे मनीष? मनीष आई आताच तर गेली आई ते. आई खुश वाटून राहिले. आई कुठे गेले ते आई तुम्ही? काही नाही बाहेरच गेली होती. झाला का तुझा आराम? नाही आई मी स्वयंपाक बनवतो आता. तुम्ही आराम करा आई. ठीक आहे बनव लवकर लवकर भूक लागली मला. मला त्रास होऊन राहिला चक्रा करू करू उभं राहू. पण माझी सासू अशी नाही म्हणत. आणि मी तुला करू लागतो भाज्या गिज्या चिरून देतो. आई वहिनीच्या वेळेस किती कामं करत होती. जाऊ दे आईने सांगितलं अशा याच्याने जेवढं काम केलं तेवढं कमीच आहे. रिंकू आली 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 आई. सविता ते अडवलं मला म्हणून मी चुपचाप बसली. नाही तर आज तर तिची चांगली खरळपट्टीच काढली असती मी रिंकूच्या सासूची. आई तुम्हीच म्हणता नाही समोरचाच माणूस जर वात्रट असला त्याची नांदी लागाव नाही म्हणून. जाऊ दे आई आपली पोरगी आहे त्याच्या घरी आपण एवढं बोलू नाही आई. सविता आपण बोलत नाही पण ती जास्तच करते. मी हलकट समजते आपल्याला. आई बसा तुम्ही खाली मी ताटा आणतो वाढून. चला जेवण करून घेऊ आपण. ठीक आहे सविता जेवतो आणि रिंकूला फोन करतो. तिच्यासोबत जर हुज्जत घातली ना तिच्या सासू ना मग तिची सासू आणि मी आव. वारे वा बायका सून वागवता येत नाही. लग्नच खाले करा पोराचं मग तसंच ठेवा घरात. शांता काकू आहे का घरी? शांता काकू कोण आहे ना? हा आई घरातच. कोण? अरे जवळ बा बसा बसा. रिंकूले बरं आहे ना? शांता काकू तुमची रिंकू
टकाटक आहे. मी ऑफिसला चाललो. ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला भेटायसाठी आलो. मी काय म्हणतो, तुम्ही रिंकूचं करायसाठी चला ना आमच्या घरी 1 महिना. 1 महिना? शांता काकू, नाही म्हणू नका तुम्ही. आता आता तुम्हाला चलाच लागते. तुम्ही आल्या ना माझी आई पण खुश होऊन जाते. शांता काकू, डिलिव्हरी आमच्याच घरी करतो आम्ही, पण तुम्ही डिलिव्हरी पण करा आमच्या घरी, अशी आईची इच्छा आहे, रिंकूची पण इच्छा आहे. पण जवळ बुवा, मया जमते काय? माया भोवती लेकरं बाकरं सून पोरगा सगळंच जाणार, वावर धुरा. दादा, तुम्ही एक काम करा ना, एखादी बाई सांगून दे. सविता वहिनी, मी आईला तसंच म्हटलं पहिले, बाई सांगून देऊ. पण आई काय म्हणते, बाई जेव्हा लक्ष ठेवीन त्याच्यापेक्षा तिची आई किती पटीनं रिंकूवर जास्त लक्ष ठेवीन, म्हणून मग बाई कॅन्सल केली. चला मग शांता काकू, तयारी करून ठेव जा, तुम्हाला मी घ्यायला येतो. दादा बसाय ना. नाही नाही, संध्याकाळीच बसतो. वाटल्या स्वयंपाक करून ठेव जा, जेवण करून जाईन मी शांता काकू सोबत. चला शांता काकू, येतो मग मी. रिंकू नाही नाही, रिंकू नाही म्हणत. सविता, तिच्या सासूची चाल आहे काही ना काही. हा बाई, मला तसंच वाटून राहिलं आई. बरोबर आहे तुमचं. तुम्हाला घरी बोलून काहीतरी प्लॅन करणार आहे रिंकू ताईची सासू. चल सविता, येतो मी 10 मिनिटात. काय करा बापा, एक झालं की एक झालं की एक, घरानं चालतेच आहे रिंकूच्या घरचं. मी म्हणतो आपल्याच घरी आहे, पण आपल्यापेक्षा बसतारात लोक. चल जेवण करून घेतो मी. ऑफिसमधून आली, किती भूक लागली. लेकरला आणायला जायला लागते, डबे करायला लागतात संध्याकाळचे. कामच कामं सगळे जीवाभोवती. पुष्पा काकूही नाही आले. थांब, पुष्पा काकूला फोनच करून पाहतो. नाही नाही, रिंकूच्या सासूची प्लॅनिंगच आहे काही ना काही. सविताला विचारपूस करतो. सविता इले माहितच असेल काही ना काही. शांताबाई, कुठे चालली हो शांताबाई? काही नाही सोन्याची माय, मी चालली सविताच्या घरी. लय अर्जंट काम आहे. काय करू माय, प्रसंगच तसे येतात सोन्याची माय. शांताबाई, सोंगली काय तूर गिर मग? नाही ना माय, तूरही सोंगायची राहिली. काही माय 8 दिवस. आता म्हटलं आज वावरात जाऊन पाहतो. रिंकूच्या घरचा पाहुणा आला. माझ्या घरी चला म्हणते महिनाभर रिंकूचं करायसाठी. सांग सोन्याची माय, मग जमते काय करायला जाणं? ह्या जवळ माणसाला हे बी समजत नाही. शांताबाई, पोरीचं लग्न झाल्यावर सोपी नसते. आयतपणं बायतपणं सगळं करून द्यायला लागते. तुला काय वाटलं सगळे जवळ काय सारखे असतात काय? चल येतो मी. शांताबाई दुसऱ्या 2 गोष्टी शिकवते. पाय म्हणा आता रमता लोकांच्या घरी 8 दिवस कसं होते तर. सविता नक्कीच माहित असेल. सविता, सविता कोण आहे? मी काय ना शांताबाई. सविता ये बरं 5 मिनिटं, लय अर्जंट काम आहे मला त्यासोबत. ये लवकर, मी शांताबाई बोलून राहिली. आली आली. मला घरी बोलावीन ते आणि काही ना काही प्लॅन करीन ते. तिने मी हाकलून दिलं ना, अंदाज आहे मला. आता असा बदला नाही घ्या, असा बदला घेईन. माय शांताबाई. सविता कुठे चालली तू तयारी करून? रोशनीच्या बाबाच्या मित्राच्या घरी लग्न आहे, त्याच्या पोरीचं लग्न चालू शांताबाई. आम्ही दोघं नवरा बायको. कोण काय झालं? सविता, सविता खरं सांग, रिंकूची सासू काही भेटली होती का तुले? काही म्हणत जाय का तुले? हा शांताबाई, त्या घरी याच्या वेळेसच भेटली होती. भले रागात होती. रिंकूच्या मायले मी धडा शिकवतो, शांतीला धडा शिकवतो, असे करत जाय बाई. कोण शांताबाई? आता काय झालं शांताबाई? काही नाही ना, रिंकूचा पाहुणा आलता घरी. ऑफिसमध्ये जायचं पहिले मला म्हणत तयारी करून ठेव जा, महिनाभर माझ्याच घरी राहा म्हणत तुम्ही रिंकूची डिलिव्हरी होईपर्यंत. सविता सांग सविता, मग राहिलं होते काय कोणाच्या घरी? शांताबाई, आता जवाईनं म्हटलं तर जास लागेल ना शांताबाई तुले. जा ना, तू सून आहे घरी करायसाठी, तू काय टेन्शन घेतो काही? सविता तू सांग, तिचं माझ्या पहिलेच पटत नाही रिंकूच्या सासूचं, आणि तिच्या घरी मी महिनाभर कशी राहू? आता महिना लागते की 2 महिने लागतात डिलिव्हरीले? सांग तूच. हा शांताबाई, हे बी बरोबर आहे तुझं. मग कसं करता आता? तुझे कोणी नातेवाईकही नाही आहे. सुनील झालं ना बरं नाही वाटत. तुला पोरगी बिरी अजून एखादी लाईनी? काही नाही सविता, तुला सांगतो, आपलंच करावं लागते. आता आमच्या सुनीचं केलं, माझ्या घर धाडलं दिले, मग त्या जवळ म्हटलं नाही माझ्या घर धावून द्या म्हटलं रिंकूले.
तसे नाही म्हणतात ते. शांताबाई, माया मतानं एक काम कर तू. नाही म्हणू नको. जाय शांताबाई. आता लेकरू व्हायचा टाईम आला. अजून हिपत पाळू नको ना. जाय शांताबाई, तू काही नाही होत. मी चक्रा मारत जाईन. ठीक आहे सविता, जातो मी. त्याचा ताल तमोरा पाहतो 2-3 दिवस आणि मग काही बहाना करून चालली येईन मग. चल सविता, जाय तू लग्नात. तुला बी उशीर येईन. मला घुमत येते. बस म्हणे शांतीला घुमणं कोणाचं बच्चं काम नाहीये. आहे व शांताबाई, अशी तशी हिंदबाई नाही ती. काय ना, जाऊन पाय तू इनीच्या घरी. कशी मज्जा येते ती शांताबाई. मला तर सगळंच माहित आहे, पण मी कायला सांगू तुले. मला शुभांगी ताईनं पहिलेच दिलं सांगून. काय झालं सविता? नाही नाही, काही नाही काही नाही शांताबाई. म्हटलं चल, मला उशीर होते लग्नात जायसाठी. चल शांताबाई, येतो मग मी. रोशनीचे बाबा कल्ला करतील अजून. हा जाय, पण लक्षात ठेव सविता, तुझ्या हात नाही शांती काही. नाही तर तुला माहित आहे शांती काय चीज आहे तर. नाही 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 शांताबाई. अरे बापरे, मला ऐकू झालं काय. चल बापा, मी चली पटकन लग्नांदी. नाही तर सगळं उलटून मायावरच चाललं येईन. घे जाऊ बाई, घे देराच्या हातची पाणीपुरी बनवून आणलेली. खा, देराला पाठवली तुमच्यासाठी. नाही बाई मनीषा, मला तर आता कुठचं खाणं म्हणजे जहर आहे. मला असं वाटते त्या हातचं मी खाईन ना. तू काही टाकूनच देशील त्याच्यानी. नाही नाही बापा, मला नाही पाहिजे, मला नाही पाहिजे. अरे काहून जाऊ बाई, अशा करून राहिला तुम्ही. मी तर तुमची सेवा करून राहिली. अलग खोलीत राहतं म्हणतं, तिकूनही तुम्ही नाही नाही करून राहिले. तुम्हाला देरापाशीच पाहिजे ना. घ्या, मस्त खाणं पिणं करा आता टनाटन. मनीषा, तुला तर रागेच आहे पहिले माया. आता तर चांगली बोलून राहिली तू मिठ्ठू सारखी. सांग, त्या मनाने काहीतरी आहे की नाही मायाबद्दल. सांग लवकर मनीषा. मागं त्या मला जमाल गोटा टाकून दिलं, संडास लागली होती मला. नाही नाही नाही, मी खात नाही बापा. ठीक आहे, पप्पूला सांगून देतो मी. तुमची वहिनी म्हणते तुम्ही जहर दिलं मला. राहू दे राहू दे, काही खाऊ नका. मनीषा, खरं चांगली आणली ना, तुम्ही खाऊच नका, राहू दे. नाही नाही, आता मी कोणाच्या जवळच काही खात नाही. काही सांगता येत नाही, मला मारून टाकायचा प्लॅन चालू असेल, नाही तर दोघं जणांचा. चल, मी 8 दिवस माहेरीच जाऊन येतो. मला बरं वाटेल. थांब म्हणा तू. 8 दिवस जाऊन येतो माहेरी. उद्या म्हणशील महिनाभर जाऊन येतो. असं नाही सारखी, तशी सारखी करतो तुला मी. थांब थांब थांब, पाहू दे मला बरोबर. उद्या येईनच म्हणा. नाही नाही, तुम्ही अलग राहा, मी अलग राहतो. मस्त आता मी महाराणीसारखी बसीन आणि शांती मला पाणी आणीन. मी आवाज देईन, पाणी आण, ताट आण. त्या बदला घ्या लागते शांती मला. थांबतो, कशी तुले मी माझ्या घरची नोकरानी करून ठेवीन ना, तर या नावाची विनबाई नको म्हणू मला. आई कुठं गेली आई? रिंकू आली वाटते. आई या ना जेवण करायला. ताट वाढलं मी. आली 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 रिंकू आली. आज तू ताट वाढलं सकाळपासून. ती आई मला ताट वाढीन. आता सासू ह्याचा फायदा उचलून घेतो मी. माया पोरं आले, लय पिसून घेतलं तुम्ही दोघी मायले की ना. 7 महिना करू नको तरी केला. पाय म्हणा गंमत पुढे. शांता काकू, अरे कुठे गेल्या होत्या तुम्ही? तू सांग पहिले मनीषा, तू कुठे चालली? शांता काकू, मी दुकानात चालली ना पाणीपुरीच्या. पप्पू गेले ना पुढे, आवरचिवर केलं घरातला, आता चालली दुकानात. चांगला आहे मनीषा, पण घे या पप्पूला ते मार्गी लावलं. आणि काय म्हणते ते सासू? काही नाही शांता काकू, सगळं बरंच बरं आहे. जेठानी लय वस्ताद आहे पण बाई. जाऊ दे मनीषा, आपलं काम आपण करा. तिचं काम ते करते, जास्त नांदीने लागू. मनीषा थांबा थांबा, आलीच मी. पण घे मंडळी, आता लेकीच्या घरी जास लागते डिलिव्हरी करायसाठी. लेकीले घरी पाठवत नाही नवरा. इनबाई पासून तो फर्रास. आता तर ते जातो जवाईसोबत. जवाई ड्युटीहून आले की पहा मग, माई इनबाईला आठवत असेल मी चतुर आहे. पण तुम्हाला माहित आहे शांताबाई किती चतुर आहे. तो शांताबाई गावाला गेलती व त्याच्यामुळे व्हिडिओ टाकू शकले नाही. शांताबाई आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. नावाचे कमेंट करा, उद्यापासून नावं पण घेणार आहे. चला मग पोरीच्या घरी जाऊ आपण बाळणपण करायला. तिच्या सासूची असलीयत दाखवतोच तुम्हाला मग. आणि एका ताईने सांगितलं होतं माझ्यावर व्हिडिओ बनवा. ताई 2-3 दिवस थांबा, नक्की तुमचा व्हिडिओ बनवणार आहे मी.
चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.